देवळा तालुक्यातील सुभाषनगर येथे बेकायदेशीररित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून 11,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका संशयितास ताब्यात घेतले आहे। देवळा पोलीस ठाणे हद्दीत सुभाषनगर परिसरात काही संशयित इसम हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक वापराकरिता वापर होणारे निळ्या गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकला असता संशयित इसम नामे भागवत कारभारी जाधव वय वर्ष 42 राहणार सुभाषनगर रामेश्वर फाटा देवळा हा घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक वापराकरिता वापरण्यात येणाऱ्या निळ्या रंगाचे गॅस सिलेंडरमध्ये अधिकृत परवाना नसताना गॅस रिफिलिंग करताना आढळून आला। त्याच्या विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या व्यक्तीच्या ताब्यातून घरगुती वापराचे 101 गॅस सिलेंडर, व्यापारी वापराचे निळ्या रंगाचे 35 गॅस सिलेंडर असे एकूण 136 गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक वजन काटा, गॅस भरण्यासाठी वापरात येणारे 2 पिस्टन पंप व इलेक्ट्रिक मोटार तसेच 2 चारचाकी वाहने असा एकूण 11,15,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखिलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाने व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे, पोलीस हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, सुभाष चोपडा, बोपडा, शरद मोगले, योगेश कोळी यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। महाराष्ट्र 24 न्यूज चॅनल देवळा।